नमस्कार भावांनो, हिंद केसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी अपडेट घेऊन आलेलो आहे. ती अपडेट म्हणजे आपला सर्वांचा लाडका या बैलगाडी क्षेत्रातला देव रुस्तम द्वादशी हिंद केसरी बकासूर आता पुढील कोणत्या मैदानामध्ये पळणार. तर आणि भावांनो, बकासूरला आता आराम देण्यात आलेला आहे आणि आराम का दिला हे देखील तुम्हाला ह्याच व्हिडिओच्या माध्यमातूनच सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून आपलं जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मागील मैदानाची हार भावांनो, नक्कीच मागील कोरेगाव इथे एक ओपनचं मैदान संपन्न झालं, हिंद केसरी मैदान, आणि नक्कीच त्या मैदानामध्ये आपल्या बकासूरची गटालाच हार झाली आणि लगेच आपला बकासूर दुसऱ्या दिवशी आपल्याला पळताना दिसाला आणि तिथे देखील सेमीला हार झाली. तर भावांनो, आता बकासूरची सतत हार होत आहे, त्यामुळे भावांनो बकासूरला आराम देण्यात आलेला आहे. भावांनो, नक्कीच बकासूरची हार आता बघवत नाही आहे, त्यामुळे आता बकासूरला नक्कीच आराम देण्यात आलेला आहे. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की लाडका देव आता कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार. तर भावांनो, येणाऱ्या 26 तारखेला आपल्याला बकासूर पळताना दिसणार आहे. मैदान अजून फिक्स नाही, परंतु 26 तारखेला आपल्याला बकासूर पळताना दिसणार आहे. नक्कीच भावांनो, बकासूरला त्या मैदानासाठी शुभेच्छा. गाडी कडेने ना लागो. धन्यवाद.